ऐ वतन आबाद रहे तू, आबाद रहे तू, आबाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन मेरे वतन आबाद रहे तू, मेरे वतन आबाद रहे तू। वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं। वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। तेरे जैसा कोई नहीं है, 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा कोई नहीं। मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। जोड़ा भारत माता की भारत माता की मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय
वंदे मातरम। तेरे पास ही मैं आ रहा हूँ, अपनी बाहें खोल दे, जोर से मुझको गले लगा दे, मुझको फिर वो प्यार दे। जिंदगी है, तू ही मेरे मोहब्बत है, तेरे ही पैरों में जन्नत है, तू दिल जान माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम, माँ तुझे सलाम। अंधार अज्ञानाचा नाश होऊ दे, प्रकाशाने ज्ञान प्रकाश दे, तव चैतन्य भरू दे, जीवनाला दिशा देणारे ज्ञान पसरू दे. येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश व्हावा, प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा, प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा. मी कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, जात गोत्र आणि धर्म, शिवसेना, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभाशीर्वादाखाली काम करत असलेले कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जबरदस्त असं शिवसेनेचा सारे जिल्ह्यामध्ये नाव गाजतं श्रीकांत शिंदे साहेबांना जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अनेक लोकोपयोगी कामं, रेल्वेची कामं असतील, पत्री पूल, तर कोरोना काळात लोकांना मदत करण्याचं काम अतिशय जबरदस्त. मला आठवतं की ती कल्याण बाबा आंबेडकर साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला पुष्पहार प्रदान करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अतिशय जबरदस्त विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार की मंदिराच्या दर्शनासाठी लागल्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे लागतील सन्माननीय आमचे संजय म्हात्रे, माजी सदस्य ग्रामपंचायत नांदिवली पंचानन, यांचं सुद्धा इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट ब्रह्मा माले असतील, जितेंद्र पाटील असतील, आरोग्य धनसंपदाचे विकासभाई देसले, तसेच सतीराम गुप्ता, मी सर्व सन्माननीय अतिथी यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं. प्रसन्न वातावरण संपन्न होत आहे. आपण आपली संस्कृती आणि परंपरा यानुसार आपण सन्माननीय अतिथी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा आपण यथोचित आपण सन्मान करा. फिर लोटा हेरिटेज एसोसिएशन सन्माननीय अध्यक्ष नासिर होते हैं, अक्सर चर्चे भी उन्हीं के होते हैं. तर त्यांना प्रेमाची शाल आणि तुमच्या आमच्या प्रेमाचं सुगंधी पुष्प प्रदान करतात नासिरभाई खान. जोरदार टाळ्यांच्याकडनं स्वागत करत आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा यथोचित असा सन्मान होत आहे, स्वागत करत आहे.
कित्येक दिवस आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभतं ते आमचे नितीनभाई पाटील कल्याण डोंबिवली महानगर सन्मान नगरसेवक यांना विनंती आहे यांचा सन्मान मी तसेच विकास देसले कृषी बाजार समिती संचालक यांचा सन्मान मी रंगनाथभाई ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करायचा आहे. पाटील यांचा सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करते. त्यांना प्रेमाची शाल आणि सुगंधी पुष्प प्रदान करतात. जोरदार टाळ्या होत्या. तसेच अतिशय एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व अल्पदरात मदत संपूर्ण महाराष्ट्र आरोग्य राबवणे असे अतिशय स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात. तसेच ग्राम विकास कमिटीचे अध्यक्ष आमचे गंगाराम कृष्ण पाटील यांचा सन्मान मी कृष्णकुमार उन्नी कृष्ण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसितां हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसितां हमारा हमारा सारे जहां से अच्छा पर्वत वो सबसे ऊंचा हम साया आसमां का पर्वत वो सबसे ऊंचा हम साया आसमां का वो संतरी हमारा वो पासबा हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा गोदी में खेलती है जिसकी हजारों नदियाँ गोदी में खेलती है जिसकी हजारों नदियाँ गुलशन है जिसके दम से रश्के जिना हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम हिंदी है हम या सीतावरती नितीन पाटील साहेब सर्वांना आम्हाला मार्गदर्शन करणारे असे आणि मोलाचा सल्ला देणारे आणि आपले एरियातले जबरदस्त असं कार्यमहत्व करणारे कार्यसम्राट वंडारशेठ पाटील साहेब एकनाथजी पाटील साहेब विकास भसले साहेब गंगाराम पाटील साहेब अर्जुन बुवा चौधरी साहेब आणि मान्य आरोग्य संपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब व्यासपीठावरती त्यानंतर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला 5 किलो तांदूळ आपण फ्रीमध्ये देणार आहोत. जेवढ्या शस्त्रक्रिया आहे ऑपरेशन असतील ते आपण फ्रीमध्ये देणार आहोत. 1 रुपये त्याला खर्च येणार नाहीये. सगळे हॉस्पिटल आपले नामचीन हॉस्पिटल आपल्याकडे आलेले आहेत. आमची स्वतःची लाईन आहे 6 इंचाची
तरी कन्व्हेन्स आपला झाला नव्हता, तो आपण संपूर्ण कन्व्हेन्स करून घेतला. जेवढे रस्ते आपले दिसत आहेत, जेवढं आपलं गार्डन आहे, जेवढे ओपन जागा आहे, जेवढ्या बिल्डिंग आहेत, त्याचं सगळं कन्व्हेन्स आपण करून घेतलेला. त्यानंतर आपला एक पुढचा पाऊल आहे रिडेव्हलपमेंटचा. रिडेव्हलपमेंटची पण अभ्यास आपला झालेला आहे. 3चा FSI आपल्याला भेटतोय. जर आपण स्वतः बांधकाम त्याला केला तर प्रत्येक फ्लॅट धारकाला फायदा होणार आहे. तज्ञांकडून जी माहिती घेण्यात आली त्या हिशोबाने असं वाटते एक फ्लॅटच्या मागे एक. आणि या मार्गावरती असोसिएशनने एक पाऊल पुढे टाकलंय. कोरोनामुळे 1 वर्ष आपण मागे फेकलो गेलो, पण येणाऱ्या LGM मध्ये मी प्रत्येकाच्या समोर येणार आहे आणि ती ब्लूप्रिंट आपल्या समोर ठेवणार आहे. आणि जेव्हा आपली मान्यता मिळेल तर 2023 पासून हा रिडेव्हलपमेंटचा पण काम चालू. त्यानंतर आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि संपूर्ण 1 किलोमीटरचा परिसर लोढा हेरिटेजचा CC कॅमेऱ्याने लेस आहे. आणि या CC कॅमेऱ्याचा फायदा प्रत्येक सभासदाला झालेला आहे. प्रत्येक वेळी चोरी पकडली गेलेली आहे, चोर पकडले गेले नाही. त्यानंतर गार्डनचा प्रश्न आला. गार्डन मध्ये 6च्या नंतर कुठली लेडीज येऊ शकत नव्हती. एवढी भयंकर परिस्थिती या गार्डनची करून ठेवलेली. त्या प्रश्नाला पण आपण बगल दिला आणि संपूर्ण गार्डन आपण अशा पद्धतीचा बनवला की डोंबिवलीला आमचा गार्डन नंबर 1 असेल आणि साफसफाईच्या मॅटर मध्ये पण नंबर 1 असेल. आणि हा संपूर्ण खर्च जो काही या गार्डनला खर्च होतो, लोढा कॉम्प्लेक्सला जो काही खर्च होतो, पाण्याच्या लाईनला जो काही खर्च होतो, तो आपल्या तुमच्या खिशातला खर्च आहे, आपल्या घामाचा पैसा आहे आणि या असोसिएशनचा पैसा आहे. याचा क्रेडिट घेण्याचा कोणी प्रकार करू नये. प्रत्येकाला डोळे आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे आणि त्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि त्या मार्गाने आपण वागा, तरच आपला फायदा होईल, नाहीतर आपण विनाशाकडे वळू. त्यानंतर आपण विचार केला आणि त्या मुलांचा पण प्रश्न मिटला. आता आमच्या समोर प्रश्न आहे. गेल्या वर्षी या माहिती मधूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की महिलांना ओपन जिम, महिलांची माग होती ओपन जिम साठी आणि तरुणांची माग होती येतो. त्याचा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण हा लाईटचा मीटर जो आहे आमच्या असोसिएशनच्या नावाने आहे आणि त्याचा बिल आपण भरत असतो. तर आमची विनंती असेल की शासनाकडून जर आपल्याला ते होत असेल तर बराचसा खर्च आपला वाचू शकतो. ही आपली एक विनंती असेल. दुसरा एक पर्याय आपला असा आहे की हा गार्डन मध्ये जो परिसर आहे सगळा, गार्डन मध्ये जी लाईट लागली जाते त्या लाईटचं बिल जर महानगरपालिके थ्रू किंवा शासना थ्रू होत असेल तर ती एक आपल्याला सवलत मिळेल. हीच आपली एवढी विनंती आहे. बाकी सगळी कामं ही असोसिएशनने केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा होता, ज्या ठिकाणी घाण होती, त्या ठिकाणी आपण संपूर्ण फुलं लावलेली आहेत, संपूर्ण झाडं लावलेली आहेत आणि सकाळी लोक कमीत कमी 3 ते 4 हजार लोक सकाळ संध्याकाळ या गार्डनचा फायदा उचलतात. अजून एक मुद्दा आपला असा आहे की कचऱ्याची मशान आपण बसवण्याचा मार्ग गेल्या वर्षी मी बोललो होतो की कचरा फिल्टर करायचा आणि त्याच्यापासून खाद्य निर्मिती करायचं, पण ते कोरोनामुळे ते लावून गेलं. यावर्षी ते आपण करणार आहोत आणि याचा फायदा प्रत्येक फ्लॅट धारकाला होणार आहे. कारण महानगरपालिका जर कचरा प्लॅन्ट आपण बसवला तर आपल्याला कर मध्ये, टॅक्स मध्ये 5 ते 10% सवलत देते. हे आपली एक एवढीच विनंती आहे. आपण हे सगळं मिळून मिसळून काम करणार आहोत. आपला फैलावणारा आपला फैलू दे, आपण आपल्याला काम करावं. प्रत्येकाला डोळे आहेत, त्या हिशोबाने काम करावं. मी जास्त वेळ घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर्जून उपस्थित असलेले आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष बंडाशेठ पाटील, एकनाथ मामा, विकास देसले, अर्जुन शेठ व उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, लोढा असोसिएशनने डोंबिवलीत सर्वात प्रथम, डोंबिवलीत नव्हे तर ठाणे जिल्ह्यात सगळ्यात उंच असा ध्वजारोहण त्यांनी इथे उभारला आणि डोंबिवलीच्या मानाच्या सिरपेचात एक पुरा रोवण्याचं काम लोढा असोसिएशनने केलं. खासदार साहेब, लोढा असोसिएशनची ही जी टीम आहे ती सातत्याने, म्हणजे लोढा असोसिएशनसाठी तर ते काम करतात, नागरिकांसाठी, लोकांसाठी जे समाज उपयोगी कार्यक्रम आहेत
हे सातत्याने ते करत असतात. आणि आज तिथे बघताय भव्य असं मेडिकल शिबिराचं आयोजन केलेलं आहे, विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. असं सर्व सातत्याने हे सगळे करत असतात. नासिरभाई आणि यांची टीम जेव्हापासून कमिटीवर आली तेव्हापासून या लोढा संकुलाचा जवळपास कायापालट त्यांनी केलेला आहे. नासिरभाईंनी आताच या सगळ्या गोष्टीचा ओळख केला. आणि ही मंडळी नुसती इथेच नाही, तर मला आठवतं की माझा कोणताच कार्यक्रम या टीमशिवाय झाला नाही. कुठेही काही असो, कोणत्याही सामाजिक कामात ते हरिरीने सहभाग घेत आहेत. अशी ही सगळी टीम, त्यांच्या काही छोट्या छोट्या समस्या आहेत. खासदार साहेब इथे आलेले आहेत, आपल्या नगरीचे राजे आहेत ते. निश्चितपणे नासिरभाई या सगळ्या समस्या त्या दूर होणार आहेत. आणि अधिक मी वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय. आज 26 जानेवारी पंचाशताब्दी ह्या कार्यनिमित्ताने आणि आरोग्य शिबिर, या आरोग्य शिबिराला आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आपले नगरसेवक नितीनजी पाटील साहेब, एकनाथजी पाटील साहेब, कालूशेठ आणि व्यासपीठावर सर्व बसलेले तमाम आमचे नेतेगण, आयोजित केलेले कार्यक्रमाचे नासिरभाई आणि रंगनाथ शेठ आणि जैन शेठ, सर्व त्यांची टीम, सर्व कार्यकर्ते, समोर बसलेले सर्व तमाम कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, आज 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन ह्या दिनानिमित्ताने देशभरात त्या तमाम युवकांना अहवाल उद्दाना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कल्याण डोंबिवलीला युवकांचा खूप मोठा असा वर्ग असल्याने विशेषतः युवकांना या गणराज्य दिनाच्या निमित्ताने काही अनुभव सांगू इच्छितो. आता जागतिक कीर्तीवर हे डोंबिवलीकर असलेल्या अजिंक्य रहाणे या ध्येय वेड्या क्रिकेटपटूने भारताचा तिरंगा साऱ्या जगात फडकवला आणि डोंबिवली आणि कल्याण कराचा एक मानाचा मुद्रा म्हणून तिथे रोवला गेला. तसेच कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक तसेच क्रीडा संस्कृतीचे आपण बघतो, मोठ्या प्रमाणात खेळाडू निर्माण होतात आणि देशाचे नाव उज्ज्वल करतात. याआधी सुद्धा आपल्या डोंबिवलीतून निलेश कुलकर्णी यांनी देखील भारताच्या नकाशावर आपल्या डोंबिवलीचा नाव कोरलेलं आहे. असा ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये युवकांचं नेतृत्व या सातत्याने अबाधित राहिलं आहे. त्यामुळे आगामी काळात युवकांनी थोडा आणि युवकांना जबाबदाऱ्या देऊन त्यांना सक्षम करणं या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आदोडीत केले आहे. राजकारण हे देखील करिअर करण्याची वेळ असतो. पवार साहेबांनी दाखवून दिले आहे. आपण ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की सगळ्यांनी खरंच तर कल्याण डोंबिवली मेकर होऊ शकतो, परंतु त्यासाठी युवकांनी मतदानाचा टक्का वाढवण्याची गरज आहे. आणि मतदानाचा जर टक्का खरोखरच आपल्याकडे वाढला गेला तर डोंबिवली आणि कल्याणमध्ये एक फार मोठा चित्र असा दिसून येईल. त्याच्यामध्ये आपले सर्व युवक सक्षम इथे आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांना, सर्व तमाम नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमचे डॉक्टर पंढरशेठ पाटील यांनी मुळात असं मार्गदर्शन केलं. आपला खासदार आणि कामधंदार तर कल्याण लोकसभेसाठी एक अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व लागलंय. अहोरात्र कोरोना काळात सुद्धा खूप लोकांना त्यांनी मदत केली. पत्रीपुलाचं उद्घाटन झालं. या पत्रीपुलाची आपण आतुरतेने वाट पाहतो. आता कल्याणला जाणं आपलं एकदम सुबळ झालं. ही सर्व देण, याचं सर्व श्रेय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनाच जातं. की त्या जेव्हा गर्डर बसवण्याचं काम होतं
होतं एक खासदार लेवलचा व्यक्ती अख्खा रात्र जागली आणि ते गर्डर बसून घेतलं, तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण खूप उत्सुकता आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मी त्यांना विनंती करेन की आपल्या मनोगत व्यक्त करून द्यावं. आज सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्यांना या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आज या लोढा हेरिटेज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी च्या माध्यमाने इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित आपले राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील साहेब, त्याचबरोबर एकनाथ मामा पाटील, त्याचबरोबर आमचे मित्र नगरसेवक नितीन पाटीलजी, देसले साहेब, त्याचबरोबर आमचे सगळेच उपस्थित या लोढा हेरिटेज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी असतील, नासिरभाई असतील, सर्वच ग्रामस्थ आणि इथे बसलेले सगळे लोढा हेरिटेज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रहिवासी, सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज जरी या ध्वजारोहणामध्ये काही टेक्निकल अडचणीमुळे आपण हा इतका मोठा ध्वज जो आहे त्याचं वंदन करू जर शकलो नाही. झेंडा मोठा असो या छोटा, आपल्या मनामधील ती देशभक्ती असते, जे देशप्रेम असतं ते मोठं असतं. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये हे देशप्रेम जो आहे हे मोठा असो या छोटा झेंडा, या झेंड्याप्रती, आपल्या देशाप्रती, आपल्या या प्रजासत्ताकप्रती, या गणतंत्रप्रती जो अभिमान आहे तो महत्त्वाचा असतो. आज मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मेडिकल शिबिरचं इथे आयोजित केलेलं आहे. कोणीही हिरमसून जाऊ नका. अशा सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात त्या होत असतात, पण आपलं कर्तव्य आपण करताय. 72 वर्षापूर्वी आपला देश प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजेची सत्ता. 1947 मध्ये तर आपण स्वातंत्र्य मिळवलं, पण त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपण गणतंत्र स्वीकारलं, प्रजासत्ताक झालो. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केलं? अनेक देश असे आहेत की तिथे स्वतंत्र तर मिळालेलं आहे, पण तिथे प्रजासत्ताक नाही आहे. कारण की तिथे आपल्यासारखं संविधान जे आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, ज्याला 2 वर्ष लागले आपल्या स्वातंत्र्यानंतर, त्याला महत्व आहे. म्हणूनच आपला हा देश जो आहे हा आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळा देश आहे. 2 वर्षांमध्ये आपण काय केलं की 2 वर्षांमध्ये आपण हा देश कसा चालला पाहिजे, याच्या रूढी परंपरा काय आहेत. वेगवेगळ्या जातीचे लोक इथे राहतात, वेगवेगळ्या प्रांताचे लोक इथे राहतात. या सगळ्यांना सामावून घेऊन हा देश पुढे घेऊन जायचा होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली गेली आणि त्यामधून हे जे संविधान आहे, हे आपल्याला जो अधिकार प्राप्त झालेला आहे, हा अधिकार आपल्याला त्या संविधानाने दिलेला आहे, आजच्या या दिवसाने दिलेला आहे. म्हणून या दिवसाचं खूप महत्व आहे. आज आपल्या समोर मी खासदार म्हणून इथे उभा आहे. आज मला वाटतं वंडारशेठ आहे तिथे, नितीनजी पाटील नगरसेवक आहेत. हे सगळे जे आहेत, राजकारणातील मंडळी असतील किंवा विविध क्षेत्रातील मंडळी असतील, या सगळ्या मंडळींना
ज्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या एका मताने केलेलं आहे आणि हे मत देण्याचा अधिकार जो आहे तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तर त्यामुळेच आपण आपल्या या देशामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आपण पोहोचू शकलो. आज आपल्या समोर मी खासदार म्हणून उभा आहे तर ह्याच संविधानामुळे. तर आज खूप कष्ट आपल्या पूर्वजांनी घेतलेलं आहे. आपण खूप नशीबवान आहोत की आपण जेव्हा जन्म घेतला तेव्हा आपल्या या देशाला एक स्वातंत्र्याची किनार होती. आपल्या पूर्वजांनी खूप हाल अपेष्टा या सगळ्या सोचल्या, पण त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय. नाहीतर आपलं हे संविधान नसतं झालं तर आपल्या बाजूचा देश जो आपल्या बरोबर स्वतंत्र झाला, आपल्याला माहिती आहे त्याची परिस्थिती काय आहे आणि आपली परिस्थिती काय आहे. हा देश जो स्वतंत्र झालेला आहे तो असाच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये, हे आपण गमावलेलं आहे. म्हणून याला पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आज आपली देश जो आहे तो एक वेगळी वाटचाल करतोय, पुढे जातोय. आपल्या देशाचं नाव जे आहे ते मला वाटतं पूर्ण दुनियेमध्ये एक आदराने घेतलं जातं, एक आदराने कुठल्याही भारतीयाला पाहिलं जातं. तर याला पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आपल्या सगळ्यांना करायचं आहे. म्हणूनच आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा मला वाटतो. आणि आत्ताच जसे जवान आपले रक्षण करतात सीमेवरती, त्याचप्रमाणे मला वाटतं गेले 1 वर्ष डॉक्टर्स जे आहेत, पॅरामेडिकल स्टाफ असेल, पोलीस असतील आणि त्याचबरोबर आपले प्रशासन असेल, सफाई कर्मचारी असतील, हे सगळे लोक जे आहेत ते आपल्याला कोरोनापासून दूर कसं ठेवता येईल ह्याच्यासाठी काम करत होते. तर मला वाटतं गेले 1 वर्षांमध्ये आपण खूप काही पाहिलं, खूप आपण बदल अनुभवला. लोकांना सोशल डिस्टन्सिंग काय आहे हे आपण अनुभवलं. पण मला वाटतं सोशल डिस्टन्सिंग या कोरोनापुरतं मर्यादित आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे. पण मला वाटतं आपल्या एकामेकांमधलं डिस्टन्स जो आहे तो अजूनपर्यंत कमी झालेला नाहीये. एकत्र मिळून जो आहे तो आपण ह्या कोरोनाचा लढा आपण दिला. सोशल डिस्टन्सिंग आता आपल्याला तात्पुरतं करायचं आहे, पण डिस्टन्सिंग आपल्या मनामधलं आपल्याला करायचं नाही. आपल्याला आज असं एकत्र आपण एकजूट होऊन आज 7 वाजल्यापासून या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. मला वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना असते, बंधुताची भावना असते. आपला हा देश जो आहे तो स्वतंत्रता, समता आणि बंधुता याच्यावरती आधारलेला आहे. आणि बंधुता काय आहे, ब्रदरहूड काय आहे हे आपण या कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलं, हे आपण पाहिलं. म्हणून आपलं संविधान इतकं ग्रेट आहे, आपला देश इतका ग्रेट आहे. त्यामुळे आपण या कोरोनाच्या अशा महामारीवरती मात करू शकलो. तर मला वाटतं अशीच एकता जी आहे ती आपण ठेवली पाहिजे, बंधुता आपण ठेवली पाहिजे. आज त्याच माध्यमाने आपण इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना जे काही आजार असतील त्या आजाराची ट्रीटमेंट मला वाटतं या असोसिएशनने फ्री ऑफ चार्ज ठेवलेली आहे. आणि मला वाटतं डोंबिवलीमधील एक अनोखी अशी ही सोसायटी आहे की स्वतःच सगळं डेव्हलपमेंट जे आहे हे सोसायटीने केलेलं आहे, आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. हे एक वेगळी आगळा वेगळा उदाहरण जे आहे ते मला वाटतं बाकीच्या सोसायटींवरती आहे की एकत्र मिळून जर काम आपण केलं तर कुठलीच गोष्ट जी आहे ती अवघड राहत नाही. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी गेले कित्येक वर्ष करतो. तर आपल्याला मी खूप खूप धन्यवाद इथे देतो. आणि आपण जो विषय मांडला की लाईटचा विषय असेल, बाकी सगळा विषय असेल, तर नक्कीच तो आपण सोडवण्याचा एक प्रयत्न करू. आणि आपल्याला जे काही सहकार्य लागेल माझ्याकडून ते नक्कीच आपल्याला मिळेल. त्यासाठीच आपण मला इथे 1 वेळा नाही 2 वेळा निवडून दिलं, तर त्यासाठी आपलं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि सोसायटीला जे काही सहकार्य त्यासाठी नक्कीच
आपला खासदार म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी तुमच्या बरोबर आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद सर. इथे पार पडलेला आहे. उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या टीम्स यांचं पण मी इथे स्वागत करतो. आणि त्यांनी आता याच्यानंतर हे काम सुरू करायचं आहे. मी जे काही मान्यवर डायसवर उभे आहेत मी यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. हेरिटेज असोसिएशनतर्फे आपण वारंवार आम्हाला सहकार्य करता. आज पण आपण येऊन जे आम्हाला मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे लोढा हेरिटेज असोसिएशन तर्फे व इथल्या नागरिकांतर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. यात विशेष करून जे डेकोरेशन मराठे साहेबांनी जे डेकोरेशन केलं आहे त्यांचा पण आभार मानतो. आमचे सूत्रसंचालक श्री राजेंद्र पाटील साहेब यांनी पण जो आज सूत्रसंचालनाचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात मदत केली त्यांचा पण मी आभार मानतो. आणि समस्त नागरिकांचा आणि मान्यवरांचे आभार मानून ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, मेरे वतन जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. मध्ये मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिवसाचं या ठिकाणी ध्वजारोहण आणि मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होत आहे. महा आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते. खासदार मंत्री, आपण काय सांगा? सर्वप्रथम सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून 150 फुटाचा जो झेंडावंदन आहे हा दरवर्षी असतो आणि स्पोर्ट्स वगैरेचे कार्यक्रम 3 दिवस असतात. करोनामुळे ह्यावेळी जी परिस्थिती आहे देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची, त्यामुळे आम्ही तो आरोग्य शिबिर मारला आहे. अनेक लोकांकडे आज पैसा नाही, गरिबीची स्थिती आहे, डॉक्टरकडे ते जाऊ शकत नाही, मोठे मोठे ऑपरेशन आहेत ते करू शकत नाही. पण ह्या ठिकाणी सर्व प्रकारचे ऑपरेशन, कॅन्सरपासूनचे जे ऑपरेशन आहेत ते सगळे फ्रीमध्ये असणार. आणि जे ब्लड देणार आहेत, जे रक्तदान करणार आहे, त्यांना पण आपण 5 किलो तांदूळ मुफ्त देतो आहे. हे सगळं अरेंजमेंट ह्या कोरोनाला बघून आणि सॅनिटायझर मारून सगळ्यांना मास्क फ्री देऊन हे आपण प्रोग्राम घेतो.
विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। प्यारे वीरों आओ, देश धर्म पर बलि बलि जाओ। आओ प्यारे वीरों आओ, देश धर्म पर बलि बलि जाओ। आओ प्यारे वीरों आओ, देश धर्म पर बलि बलि जाओ। एक साथ सब मिलकर गाओ, प्यारा भारत देश हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। सत्य की विजय कर दिखलाए, तब होए प्रण पूर्ण हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन। हम
चलेंगे साथ साथ, डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन। नहीं डर किसी का आज, नहीं भय किसी का आज, नहीं डर किसी का आज के दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, नहीं डर किसी का आज के दिन। होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। हम होंगे कामयाब एक दिन, हम होंगे कामयाब एक दिन। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। यहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे मस्ती में झूमे बस्ती में। पेड़ों में बहारें झूलों की, राहों में कतारें फूलों की, यहाँ हंसता है सावन, यहाँ हंसता है सावन, बालों में खिलती है कलियां गालों में। कहीं दंगल शौक जवानों के, कहीं करतब तीर कमानों के, यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं। भर के लिए दिलदार हैं हम, दुश्मन के लिए तलवार हैं हम, मैदान में अगर हम डट जाए, मुश्किल है कि पीछे हट जाए। कर चले हम फिदा
जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। खींच दो अपने खूह से जमी पर लकीर, इस तरफ आने पाए ना रावण कोई। तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे, छूने पाए ना सीता का दामन कोई। राम भी तुम ही लक्ष्मण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। वंदे मातरम, वंदे मातरम,
सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता